नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख नेते राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा टोलनाक्याच्या विरोधामध्ये आंदोलन उभं केलेलं आहे. राज ठाकरे टोलनाक्याच्या विरोधात सातत्यानं आक्रमक भूमिका घेत आलेले आहेत. त्यांनी मध्ये टोलनाका फोडण्याचे आंदोलन देखील केले. टोलनाकावाल्यांना धास्ती बसली. पुढे महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातल्या PWDच्या म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या PWDच्या अनेक टोलनाक्यांवर छोट्या वाहनांना टोलनाका बंद देखील करण्यात आला. म्हणजे अगदी सांगायचं झालं तर पहिल्यांदा छत्रपती संभाजीनगर पासून पुणेपर्यंत जाताना टोलनाके नगरपर्यंतच 3 लागायचे. आता या 3 टोलनाक्यापैकी एक टोलनाका कायमचा बंद झालाय. तर वाळूस सोडल्यावरच्या एका टोलनाक्यावर प्रवासी वाहनांना फुकट आहे. पुढे नेवाशा जवळच्या टोलनाक्यावर प्रवासी वाहनांना फुकट आहे. नगरच्या पुढे एकच टोलनाका उरलाय. तिथे पूर्वी 2 टोलनाके होते. एक पूर्वी त्या रांजणगावच्या अलीकडे एक होता, तो बंद झालाय आणि एकच टोलनाका उरलाय. त्यावर देखील छोट्या आणि प्रवासी वाहनांना टोल माफ आहे. म्हणजे आता कार वगैरे जातात तेव्हा संभाजीनगर पासून पुण्यापर्यंत टोल देत नाहीत. त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर ते जालना आणि जालना ते पुढे परभणी या रस्त्यावरही टोलनाका छोट्या वाहनांसाठी कुठे नाही आहे. कारण बहुतेक एक टोलनाका पुढे जालन्याच्या पुढचा बंद झालाय आणि औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर जालना या रस्त्यावरच्या एका टोलनाक्यावर लहान वाहनांना फ्री आहे. म्हणजे मी उदाहरण यासाठी सांगितलं की टोलनाके बरेच ठिकाणी कमी झालेत, काही ठिकाणी बंद झालेत. अर्थात गडकरींनी जो टोलनाक्याच्या पायवाट घालून दिली होती त्याला आमच्या सरकारने महामार्ग करून टाकलाय. पायवाट म्हणजे नसलेले रस्ते अस्तित्वात आणून वेगवान प्रवास करून नितीन गडकरींनी टोल वसूल करायला प्रारंभ केला. आणि त्याचं पहिलं उदाहरण म्हणजे मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग, ज्या महामार्गावरती पुणे मुंबईचं अंतर कमी झालं, प्रवास सुखकर झाला आणि त्याच्या बदल्यात टोल सुरू झाला. आता हा टोल कायम राहणार आहे कारण मिसिंग लेन एक सुरू होते आहे आणि प्रवास अजून सुखकर होतोय, त्यामुळं हा टोल राहील. गडकरींच्या नवे रस्ते करून टोलनाका लावण्याच्या पॅटर्नला महाराष्ट्र सरकारने जुन्याच रस्त्यांना थातुरमातुर मलमपट्टी करत टोलनाका अवलंबण्याचं धोरण स्वीकारलं आणि त्यातून खऱ्या जनविरोधाला सुरुवात झाली. पूर्वी कोल्हापूरमध्येही असाच मोठा विरोध झाला होता. कोल्हापूरमध्ये सगळ्याच एंट्री पॉईंटवर टोलनाका बसवलेला होता. प्रचंड विरोध, तोडफोड, जाळपोळ झाली. कोल्हापुरातले टोलनाके बंद झाले. मुंबईच्या एंट्री पॉईंटवर देखील अशाच स्वरूपाचे टोलनाके आहेत. म्हणजे तुम्ही ठाण्याकडून या, टोल द्यावा लागतो. तुम्ही पनवेल वाशीकडून या, टोल द्यावा लागतो. बहुतेक एंट्री पॉईंटवर मुंबईच्या असे टोलनाके बसवलेले आहेत. या टोलनाक्यांच्या विरोधात राज ठाकरे आक्रमक झालेले आहेत आणि टोलनाके बंद करावेत अशी भूमिका घेत आहेत. नाशिकमध्ये तर 2 दिवस फ्री सोडण्याचं आंदोलन देखील मनसेने केलेलं होतं. अनावश्यक ठिकाणी टोलनाके नसावेत या मताचे आम्ही देखील आहोत. त्यामुळं राज ठाकरेंच्या या आंदोलनाला आमचा अंशतः समर्थन आहे, पाठिंबा आहे. जिथे नवं इन्फ्रास्ट्रक्चर केलं गेलेलं आहे तिथे टोल घेतल्याशिवाय पर्याय नाही आहे. नवे रस्ते येतील तर त्याच्यासाठी मूल्य द्यावंही लागेल. पण जिथे जुन्याच रस्त्यांची थातुरमातुर डागडुजी करत केलं जात आहे त्याला मात्र कडकडून विरोध केलाच पाहिजे. राज ठाकरेंचं हे आंदोलन आता परत किती पेटतं आणि त्याचा परिणाम काय होतो हे सगळं बघावं लागेल. महाराष्ट्रातले टोलनाके बंद झाले पाहिजेत असं आमचंही मत आहे. आता हे टोलनाके म्हणजे नेमकं काय हे जरा समजून घेतलं पाहिजे. टोलनाके कसले आहेत? जसे वेगवेगळ्या कंपन्यांचे टोलनाके आहेत ना, म्हणजे कुठे IRB टोलनाका चालवतं, कुठं अजून कोणती कंपनी टोलनाका चालवते, तसे महाराष्ट्रामध्ये काही टोलनाके चालू आहेत ज्याला मी SGP कंपनी, UBT कंपनी अशा कंपन्यांना टोलनाका म्हणतो. आता UBT आणि SGP काय आहे, त्या कंपन्या कोणत्या आहेत? तर फार मोठ्या कंपन्या आहेत. त्या कंपन्यांची नावं इथं घेणं सुद्धा त्रासदायक ठरू शकतं. महाराष्ट्रामध्ये VDD, SGP किंवा UBT या सगळ्या टोल कंपन्यांच्या, आता ती VDD कंपनी ही AVD या कंपनीमध्ये बदललेली आहे, अशा टोल नाक्यांचा विचार करायलाच हवा. धंदा कोणताही असो तो एकतर आम्ही करावा
किंवा आम्हाला विचारल्याशिवाय लोकांनी करू नये आणि लोक करणार असतीलच तर आमचा टोल भरूनच आमच्या धंद्याच्या मार्गाने जावं असं म्हणणाऱ्या या कंपन्या आहेत. आपला जिल्हा, आपला भाग, आपला प्रभाग, आपला विभाग म्हणजे आपल्याला ईश्वरानं आंदन दिलेली गोष्ट असं गृहीत धरून जे काही करायचं आहे ते आम्हीच करणार. दुसऱ्याला करायचं असेल तर नजराणा पेश केला पाहिजे आणि हा नजराणा पेश केल्याशिवाय गाडी पुढे सरकू शकत नाही. जसं ते टोलनाक्यावर ऑटोमॅटिक बॅरियर्सचं दांडकं धाडकन खाली पडतं आणि जोपर्यंत तुम्ही टोलचे पैसे देत नाहीत अथवा तुमच्या फास्टॅग मधून ते कटत नाहीत तोपर्यंत ते दांडकं वर होत नाही आणि तुमची गाडी पास होऊ शकत नाही. तसे हे टोलनाके महाराष्ट्रामध्ये जागोजागी निर्माण झालेले आहेत. यांचं दांडकं पडलेलं असतं, यांनी मार्ग अडवलेला असतो. गाडी येते, थांबते, ते म्हणते की आम्हाला पुढे जायचं आहे. मग ह्या कंपन्या म्हणतात आमचा टोल आम्हाला द्या आणि मग टोल दिल्याशिवाय पुढे सरकता येत नाही. मुंबईत वडापावचा गाडा टाकायचा असेल तर हा टोलनाका कोणाला द्यावा लागतो हे मी वेगळं सांगायची गरज नाही. मुंबईत डान्स बार सुरू करायचा असेल तर कोणाला टोलनाका द्यावा लागतो हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही. मुंबईत तुम्हाला रस्त्यावरती, बिल्डिंगवरती कुठेही धंदा करायचा असेल तर टोलनाका कोणाला द्यावा लागतो हे मी सांगण्याची गरज नाही. ते ओळखण्या इतके आमचे प्रेक्षक मुंबईकर, सुजान मुंबईकर अत्यंत सुज्ञ आहेत. उगाच होत नाहीत लंडनमध्ये घरं, उगाच येत नाहीत आपल्या नावावर नसताना सुद्धा मर्सिडीज आणि ऑडीज सारख्या महागड्या कार. इथे एखादी गाडी घ्यायची ठरली तर 5-5, 7-7 वर्ष तिचे हप्ते कसे फेडावे असा प्रश्न पडतो. पण दारात नावावर नसलेल्या देखील महागड्या महागड्या गाड्या उभ्या राहतात तेव्हा त्याला टोलनाका म्हणतात. मला माहित आहे एका हॉस्पिटलची कहाणी. एक ट्रस्ट हॉस्पिटल आहे मुंबईचं, इंग्रजी नावानं ओळखलं जाणारं, मुंबईच्या इंग्रजी नावाने ओळखलं जाणारं. इथे कामगारांची एक संघटना, एक पक्ष चालवतो आणि त्या संघटनेचा नेता हा त्या चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचारी. आणि या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला नेता केल्या गेल्यामुळं, या कामगार संघटनेचा तो नेता असल्यामुळं त्याचं महत्वाचं स्थान राजकारणामध्ये आहे. आता राजकारणातलं हे महत्वाचं स्थान इतकं आहे की त्याला वेगवेगळ्या जिल्ह्यावर देखील संपर्कासाठी पाठवलं जातं. या माणसाचं काम काय असेल तर हॉस्पिटल चालवायचं असेल तर टोल वेळच्या वेळी आपल्या मालकाकडं, टोलनाक्याच्या कंपनीकडं, जी मी तुम्हाला UBT नावाची कंपनी सांगितली त्या कंपनीकडे ते गेलं पाहिजे. हा टोल इतका आहे की आपल्याकडे असतं ना टोलनाक्यावर की पहिल्यांदा फक्त कॅश घेतली जायची, पुन्हा कार्ड स्वाईप आलं, पुन्हा तुमच्याकडं गुगल पे, फोन पेने पेमेंट करण्याची सुविधा आली, त्यानंतर फास्टॅग आला. आताही फास्टॅग नाही चालला तर वेगवेगळे पर्याय म्हणजे तुमच्याकडे अवेलेबल आहेत, पण दुप्पट द्यावा लागतो. तसे हे पर्याय आहेत. इथे टोल द्यायचा असेल तर तो सुटकिसांच्या मधून तर देता येतोच येतो, पण त्याशिवाय बंगल्यावर लागणारी औषधं सुद्धा रोजच्या रोज पॅक करून न्यावी लागतात. आम्हाला असं कळलंय की पॅरासिटामॉलच्या गोळीपासून ते बाकी कोणतीही औषधं लागोत ती द्यावी लागतात. साधनं लागोत की औषधं लागत, काहीही लागोत ते द्यावं लागतं, पोचवावंच लागतं. इतकी ती व्यवस्था कडेकोटपणे पार पाडली जाते. मग अगदी नॅपकिन पासून पेपर नॅपकिन पर्यंत आणि बाकी सॅनिटरी नॅपकिन पासून ते औषध उपचारांच्या गोळ्यांच्या ते बेल्ट मानेला लागत असतील तर ते सगळं त्या मुंबईच्या इंग्रजी नावाच्या हॉस्पिटलमधूनच जातं असं आम्ही बघितलेलं आहे. म्हणजे ऐकलेलं आहे वगैरे असं म्हणत नाही, आम्ही बघितलेलं आहे. तर या अशा टोल नाक्यांना, म्हणजे हे तर फार किरकोळ सांगतोय मी, धंदा करायचा असेल तरीही टोल, द्यायचा नसेल तरीही टोल द्यावाच लागतो. यांचा धंदा कोणता हे माहीत नाही आणि प्रॉपर्ट्या मात्र प्रचंड उभ्या राहतात. 1 नंबरची बिल्डिंग उभी राहते, 2 नंबरची बिल्डिंग उभी राहते, फार्म हाऊसेस उभे राहतात.
त्या एका माजी मंत्र्याच्या बायकोसोबत व्यवहार करून एका आत्महत्या केलेल्या माणसाची प्रॉपर्टी विकत घेता येते, बंगले उभे राहतात, असलेले नसलेले बंगले सगळंच काही उभं राहतं. अगदी केबलचा धंदा करायचा असेल तरी सुद्धा टोल द्यावा लागतो, पिक्चर शूट करायचा असेल तरीही धंदा द्यावा लागतो, कामगारांची संघटना चालवायची असेल तरीही टोल द्यावा लागतो. टोल 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 टोल. राजसाहेब ठाकरे रस्त्यावरच्या टोल सोबत हे बंगल्यावाल्यांचे टोल सुद्धा बंद करण्याची वेळ महाराष्ट्रामध्ये आलेली आहे. दुसरी अजून एक कंपनी आहे, फक्त UBT या कंपनीवरच काय बोलायचं. अजून एक कंपनी आहे जी मुंबईतली नाही आहे, जी SGP या नावाने ओळखली जाते. कुठे रजिस्टर्ड आहे काय बाकीचे लोक सांगतील. या SGPचे बरेचसे डायरेक्टर आहेत. यांचा जरा वेगळा आहे, यांचा टोल जरा वेगळा आहे. म्हणजे तुम्हाला शुगर इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल तर टोल द्यावा लागतो, तुम्हाला लिकर इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल तर टोल द्यावा लागतो, तुम्हाला अजून काही वेगळा दुधाचा धंदा करायचा असेल तर टोल द्यावा लागतो. गंमत अशी आहे की सगळे धंदे यांचे पण आहेत. म्हणजे हे साखरेत आहेत, हे दुधात आहेत, हे वायनरीत आहेत, हे दारूत आहेत, हे कपड्यात आहेत. जवळपास लागणाऱ्या सगळ्या गोष्टीमध्ये हे हिरहिरीनं उतरलेली माणसं आहेत. आणि अन्य कोणाला हा व्यवसाय करायचा असेल तर एकतर काही टक्क्यांची पार्टनरशिप द्या, आम्ही तुम्हाला परवानगी मिळवून देऊ, करू देऊ. सगळ्यात मोठी गोष्ट, परवानगी लांबची गोष्ट राहिली, करू देऊ. फायनान्स पाहिजे असेल तरीही यांच्याकडे गेलं पाहिजे, कारण बँकांची माणसं यांचं ऐकल्याशिवाय कोणाला कर्ज देतच नव्हती. त्यामुळं अनेकांची कर्ज बुडालीत हे सोडून द्या, पण यांचा टोल यांच्या हातात सरकवल्याशिवाय पुढची कामं होत नाहीत. हा अजून एक टोल नाका आहे महाराष्ट्राच्या विकास कामात, विकास मार्गावरती असलेला टोल नाका. अजून एक मोठं कंपनी आहे एका मोठ्या घराण्याची, ज्याला मी आता ती बदलली, आता ती AVD नावाची कंपनी झाली आहे. पूर्वी ती VDD होती, आता ती AVD झाली आहे. आणि त्या कंपनीचं वैशिष्ट्य असं आहे की ही कंपनी जो काही धंदा सुरू होतो तो पहिल्यांदा आपल्या घरात सुरू करते. जसं आपण म्हणतो ना की टाटांचे सगळेच धंदे आहेत. म्हणजे टाटा कॉफी शॉपमध्ये आहेत, टाटा मिठात आहेत, टाटा कारमध्ये आहेत, टाटा ट्रकमध्ये आहेत, टाटा बसमध्ये आहेत, टाटा रिटेल दुकानामध्ये आहेत. अंबानी अदानी असंच झालंय. आता प्रत्येकजण प्रत्येक धंद्यामध्ये उतरलाय. प्रत्येक बिझनेस टाटाकडे आहे. तसा या AVD कंपनीकडेही प्रत्येक बिझनेस आहे. म्हणजे साखर निर्मिती यांच्याकडे आहे, दूध निर्मिती यांच्याकडेच आहे. म्हणजे आईच्या दुधाला पर्याय आपलं दूध आहे अशा अर्थाने त्यांनी जाहिरात पण केलेली होती. फ्लेक्स प्रिंटिंगचा धंदा यांचा आहे, प्रिंटिंग प्रेसचा धंदा यांचा आहे, 2 व्हीलरचा धंदा यांचा आहे, 4 व्हीलरचा धंदा यांचा आहे. म्हणजे 2 चाकी घ्यायची असेल तरीही यांच्याकडेच गेलं पाहिजे, 4 चाकी घ्यायची असेल तरीही यांच्याकडेच गेलं पाहिजे, दूध घ्यायचं असेल तरीही यांच्याकडेच गेलं पाहिजे. बँका यांच्याच आहेत, फायनान्स यांच्याकडेच असतं. यांच्या जागेत त्या गावात येणारे मॉल आणि वेगवेगळे शोरूम्स उघडले पाहिजेत. अगदी सोन्या चांदीचं दुकान सुद्धा यांच्याच जागेत उभं राहतं. अगदी कपड्याची मोठमोठी दुकानं सुद्धा यांच्याच जागेत उभी राहिली पाहिजेत. त्यांनी अन्य लोकांना भाड्याने घेतलं नाही पाहिजे. आणि तसं केलं तर तुमचा धंदा चालणार नाही याची व्यवस्था आम्ही करू शकतो. अशा स्वरूपाची ही AVD नावाची नवी कंपनी विकसित होऊ लागली आहे. गंमत अशी आहे की या कंपनीचं मुख्यालय जिथे आहे ते एका किल्ल्यासारखं, गडीसारखं आहे. आणि आता तिथपर्यंत जाणारे सगळेच रस्ते आपल्या ताब्यात असायला हवेत, म्हणून यांनी त्या कंपनीच्या मुख्यालयाच्या आड येणारी घरे सुद्धा विकत घ्यायचा सपाटा चालवलेला आहे. गावच दुसरीकडे वसवायचं आणि AVD नावाची कंपनी विकसित करायची, अशा स्वरूपाचा हा धंदा आपला मोठ्या वेगाने जोर धरतोय. राज ठाकरेंना मला एवढंच सांगायचं आहे की रस्त्यावरच्या टोल सोबत या राजकारणातल्या विकासाच्या हमरस्त्यावरचा टोल सुद्धा कधी बंद होईल याचीच आम्ही वाट बघतो आहोत. नमस्कार.